संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। नुकताच आसनगाव ग्रामपंचायतीचे वतीने ग्रामपंचायत क्षेत्रातील अपंगांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात ग्रामपंचायत मार्फत शासनाचा 5% निधी वाटप तर करण्यात आलाच, पण या निधीतून अपंगांना कायमस्वरूपी स्वयंरोजगार कसा मिळेल यासाठी उद्योग निर्माण करणे, रोजगार निर्माण करणे यावर विशेष चर्चा करण्यात आली। यासाठी या मेळाव्यात अपंगांची समिती गठीत करून त्याद्वारे ग्रामपंचायतीशी समन्वय साधून या रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे। या मेळाव्याला स्वतः सरपंच रवीना कचरे, उपसरपंच राहुल चंदे, ग्रामविकास अधिकारी उदय शेळके, क्लार्क प्रवीण चंदे आदींसह ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित राहत या मेळाव्याला मार्गदर्शन केले। संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर आसनगाव। आपण आपला वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलो तर अपंगांच्या काही आपण शासनातर्फे ज्या योजना राबवतो त्या योजनांची माहिती आणि अपंगांच्या सोयीसुविधा याकरिता आपण या ठिकाणी आज अपंगांचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। तर त्यानुसार आपण सगळ्यांच्या उपस्थितीनुसार आपल्या सर्वांचं ग्रामपंचायत आभारी आहे। तरी आमचं या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे काही आपण 5% रक्कम वितरित करतो ती वितरित रक्कम आपण केल्यानंतर त्याचा आपल्याला ॲक्च्युली काय फायदा झाला आहे त्या 5% रकमेमधून किंवा आपण आपलं स्वतःचं स्वउत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं याची देखील आम्हाला या ठिकाणी माहिती द्यावी किंवा आम्ही एक संकल्पना तयार केलेली आता ग्रामपंचायतीने की ही 5% रक्कम आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आता जवळपास 80च्या आसपास अपंगांची इथे नोंद झालेली आहे। तर याच्यामध्ये काही अपंग हे काहीतरी त्यांचे रेसिडेन्सी पुरावे नसल्यामुळे आणि आधार कार्ड इथले नसल्यामुळे किंवा घरपट्टी इथले नसल्यामुळे असे अपंग सोडून आपल्याकडे साधारण 70 लोक आपल्या ग्रामपंचायती हद्दीमधले अपंग आहेत। तर त्या अनुषंगाने आपण अपंगांसाठी काय करू शकतो आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न किंवा स्वउत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून हे 5% रक्कम शासनाच्या वतीने आपण खर्च करतो। यासाठी आपण एक संकल्पना मागच्या सभेमध्ये सरपंच आणि यांच्यासमोर ठेवली होती की जर आपण याच्यातून कायमस्वरूपी जर अपंगांना उत्पन्न होईल असं काहीतरी प्रोजेक्ट केला तर त्यातून तो पैसा येईल, तो सर्व अपंगांना आपल्याला वितरित करता येईल। तर त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी ठरवलं होतं ज्या सार्वजनिक जागा आहेत ग्रामपंचायती हद्दीमध्ये तर ह्या सार्वजनिक तिथे ठिकाणी आपण चार्जिंग सेंटर म्हणजे आता ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांचे चार्जिंग सेंटर जर चालू केले ते चार्जिंग सेंटरमधून जे काही मंथली इन्कम उत्पन्न होईल तो आपल्याला अपंगांना त्याचं कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन होईल। तर अशा प्रकारचे आम्ही एक 4-5 ठिकाणी आयडेंटिफाय केलेले आणि त्यासाठी आपली सर्वांची मदत लागणार आहे। म्हणजे आपल्या सर्वांचं जर याच्यातून एकत्र येऊन जर आपण असं काही चार्जिंग सेंटर उभे केले 5-10 ठिकाणी जिथे इथे हॉटेल्स आहेत काय सार्वजनिक ठिकाणी तर त्याच्यातून जर रेव्हेन्यू जनरेट होईल तो सगळ्या अपंगांना आपल्याला वाटप करता येईल आणि त्याच्यातून दरमहा उत्पन्न आपल्याला तुम्हाला म्हणजे उत्पन्न चालू होईल। तर अशी एक आमची संकल्पना आहे। तर आपल्या सर्वांचं याच्यात आपलं सहकार्य असेल आणि आपण सर्वांनी मिळून जर ते केलं हे असे 5-10 हजार तुम्ही वैयक्तिक इंडिव्हिज्युअली घेता आणि त्यातून तुमचं उत्पन्न साधन निर्माण होत नाही ते कुठेतरी पैसे खर्च होऊन जातात। त्याच्यामुळे अशी काही संकल्पना आम्ही तयार केली तर आपली सगळ्यांची मान्यता असेल तर आपण सर्व बॉडी आणि यांच्या म्हणून आपण असं कार्य करू शकतो। ही एक आमची एक संकल्पना आहे आपल्यासमोर। तसंच या सर्व उपस्थित आमचे उपसरपंच सरपंच आहेत तर बंधू आहेत ते पण आपलं मार्गदर्शन करतील आणि आपल्या काही संकल्पना असतील त्या देखील आपण आमच्याशी जर सांगितल्या तर त्या पण आपल्याला इन्फॉर्मेशन करता येईल। तुम्हाला थोडक्यात माहिती म्हणजे मेळाव्यामध्ये काय विषय काय हे होती चर्चा करायची होती त्याची थोडक्यात माहिती तुम्हाला आपले नवनिर्वाचित ग्रामसेवक तसेच उपसरपंच यांनी दिलेली आहे। तुमच्या कोणाच्या काय हरकती किंवा तुमचं काय म्हणणं होतं ते तुम्ही इथं आम्हाला सांगितलेलं आहे। तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही ते पूर्णही करू। आता ताईंनी जसं त्यांच्या टपरीची हे सांगितली दादांनी त्यांना जागा उपलब्ध करून त्यांना काय व्यवसाय करण्यासाठी काय मदत होईल ते त्यांना सांगितलेलं आहे। ते आता त्या ग्रामपंचायतमधून तुमच्यासाठी जो 5% निधी येतो तो तुम्हाला 5-10 हजार रुपये तो काय तुम्हाला वर्षभर पुरत नाही। तर त्याच्यामुळे आम्ही ही संकल्पना केली की तुम्हाला जर वर्षभर असं कोणता व्यवसाय जर आम्हाला देता आला तर चांगलंच म्हणजे वर्षभर तुमचं काहीतरी पोट पाण्याचं तरी चालेल त्यावरती। म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायत सदस्य आमची बॉडी वगैरे त्यांनी मीटिंगमध्ये निर्णय घेऊन असं एक निर्णय घेतला आणि तो निर्णय आता आम्ही तुमच्या पुढे मांडला। तर याच्यामध्ये तुमची कोणाची हरकत नाही आता असं आम्हाला समजलं। आम्ही जे म्हणजे व्यवसाय आपण ठरवू तुम्ही जे सांगाल तसं आम्ही ठरवू त्याच्यावर आपण छोटे लघु उद्योग चालू करूया आणि तुम्ही इथे आल्यात त्याबद्दल धन्यवाद। कचरे त्याचप्रमाणे नवनिर्वाचित आपले ग्रामविकास अधिकारी उदयजी शेळके साहेब, त्यानंतर आपले पत्रकार बंधू आणि सर्व गावातील बंधू आणि भगिनींनो
आपणास मी विनंती करतोय की आपल्याला जो निधी वाटप आत्तापर्यंत जो केला जातोय तो वैयक्तिक स्वरूपाचा निधी दिला जातो 5%. पण आमची अशी इच्छा आहे की 5% निधी जो वाटप केला जातो त्या निधीमधून आम्हाला अजून एकही माणूस असा भेटला नाही की सर किंवा मॅडम किंवा ग्रामविकास अधिकारी साहेब की आम्हाला काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्या, असं कोणी आजपर्यंत या ठिकाणी आलेलं नाही. आणि आता काही दिवसापूर्वी आम्हाला तुमच्यातल्याच काही लोकांनी असंही सुचवलं की जर उत्पन्नाचं काही साधन जर करता आलं तर बरं होईल. ते भले 10 लोक, 5 लोक, 4 लोक, 3 लोक असं मिळून जर झालं तर बरं होईल. आत्ताच आलेले जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांनी त्यानंतर ग्रामसभेमध्ये आणि आमच्या एका मीटिंगमध्ये एक सूचना मांडली की आपण या लाभार्थ्यांसाठी काही सार्वत्रिक स्वरूपाचं उपजीविकेचं जर साधन तयार करू शकलो तर ते अतिशय उपयोगी होईल. म्हणजे आज जर तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, समजा प्रत्येकाला 2,000 मिळत असतील, पण ते 2,000 घेतल्यानंतर आपण तेवढ्या वेळापुरता घेतो, काही अडचण लागते, आपल्या गरजा आहेत त्या अमर्याद आहेत, त्यांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला ते पैसे खर्च करावे लागतात. मग ते पैसे जर डायरेक्ट खर्च होतात, पण ते जर एखादा उपजीविकेचा जर उद्योग आपण सुरू केला, म्हणजे उदाहरणार्थ इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर काढला, समजा आपलं गाव हायवेच्या नजीक आहे समजा म्हणजे आहे, तर ज्या सार्वजनिक जागा आहेत भाड्यात म्हणा किंवा तिथे ग्रामपंचायतीची मालकी असेल त्या ठिकाणी जर चार्जिंग सेंटर काढलं तर वर्षभरामध्ये आपले जे काही 70-80 बांधव आहेत अपंग, तर त्यांच्यासाठी आपल्याला उत्पन्न प्राप्त होईल आणि कायमस्वरूपी होईल. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातल्याच 2-4 लोकांना तिथे रोजगार पण मिळेल आणि येणारं जे उत्पन्न आहे ते आपलं हे अकाउंट वेगळं राहील, त्या अकाउंटवर ते पैसे डायरेक्ट जमा होतील आणि जमा झाल्यानंतर वर्षाच्या काठी तुम्हाला माहीत आहे की इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर तिला दररोज चार्जिंग करणं आहे आणि चार्जिंग केल्यानंतर त्याचा जो चार्जिंगचा चार्ज आहे तो आपल्या अकाउंटवर डायरेक्ट जमा होईल. त्या साधन सामुग्रीचा खर्च वजा होऊन जेवढं काही उत्पन्न राहील तेवढं ते आपल्या सर्वांच्या अकाउंटला डायरेक्ट राहील, ते काय आमच्याकडे येणार नाही. आणि मग त्यातून तो निधी वाटप केला जाईल. मी फक्त हे उदाहरण दिलंय की इलेक्ट्रिक व्हेकलचं एखादा छोटासा लघु उद्योग काढला, एखादी चक्की असली पिठाची किंवा जर शेवया बनवण्याची मशीन आणली किंवा लाडू बनवण्याची मशीन आहेत, वेगवेगळ्या ग्राइंडिंग मशीन आहेत. आम्ही असं सांगत नाही की सगळ्यांसाठी एकच उद्योग. 5 जणांचे विचार जुळत असतील तर त्या 5 जणांसाठी वेगळा आपण काहीतरी उद्योग व्यवस्थापनाचा एखादा कोर्स असेल त्या कोर्सला त्यांना पाठवू आणि त्या पद्धतीचा एखादा उद्योग काढू. 3 जणांसाठी एखादा समजा झेरॉक्स मशीन आहे, 2-3 जणांना एकत्र घेऊन ते झेरॉक्स मशीन सेंटर काढू शकतो. असे वेगवेगळे उद्योग आपण स्थापन करू शकतो. तुम्ही तुमच्यातून आम्हाला जर सुचवलं तर बरं होईल. एक साईडने आम्ही सांगणे, कृपया असं कोणीही वाटून घेऊ नका की आम्ही जे बोलतोय ते तुम्हाला तेच करणं गरजेची गोष्ट आहे. तुम्ही सुचवा, आपल्याला ॲडजस्ट होत असेल, 2 लोक मिळून होत नाही तर 4 लोक घेऊ, 4 मिळून होत नाही तर 8 लोक घेऊ आणि जर 3च लोकांचे विचार जर पटत असतील तर त्या 3 साठी आपण प्रयत्न करू. पण सगळ्या लोकांसाठी काहीतरी तुमच्यासाठी चाललेलं आहे. आणि मी उपसरपंच, ग्रामपंचायत मधील सगळी प्रशासन व्यवस्था आपल्यासाठी आहे. आपणही सुचवा. आम्ही फक्त उदाहरण दिलंय. कोणी कृपया असं समजू नका की यांना हे करायचं आहे. आम्ही जे करणार आहोत ते फक्त आपल्या सेवेसाठी करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, तोही
आपल्या शारीरिक क्षमतेच्या स्ट्रेंथनुसार आम्ही आपल्याला त्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देऊ. खरोखर ज्याला काही म्हणजे शारीरिक काही क्षमता म्हणजे काही मेहनत करता येत नाही त्याच्यासाठी निदान आपले जे दाखले वगैरे आहेत, वेगवेगळे ऑनलाईन कामं आहेत, तशा प्रकारचे ऑनलाईन कार्यालयाची सुद्धा उपलब्धी करून देऊ. एखाद्याला एखादी टपरी उपलब्ध करून देऊ. तुम्ही सुचवा. तुमच्यासाठी नक्कीच काय रोजगार उपलब्ध करण्यासाठीच आम्ही आहोत. सरकारच्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. कुठे काही कमी पडत असेल तर आम्ही स्वतः आपल्या बरोबर येऊ. आम्ही स्वतः आपल्याला मदत करू. पण माझ्या गावातला प्रत्येक माणसाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि तो स्वयंपूर्ण झाला पाहिजे. स्वतःच्या क्षमतेवर त्यांनी काहीतरी करून दाखवायला पाहिजे. आज आपण बघितलं यूट्यूब सारखे आपल्याकडे माध्यम आहेत, मोबाईल आहे, तर त्यामार्फत आपण बघू शकता की कितीही मोठ्या गोष्टींवर, किती मोठ्या कमतरतेवर काय मात करून लोक आज पुढे गेलेले आहेत. आणि अक्षरशः आमच्यासारख्या धडधाकट लोकांना लाज वाटेल अशा प्रकारची रोजगार, अशा प्रकारचा कार्य ती लोक करतात. आणि खरोखरच आपला मी नेहमीच ऋणी राहील की आपण जे सहकार्य आपल्या ग्रामपंचायतीला नेहमीच देत आला त्याबद्दल आपले ग्रामपंचायतीच्या वतीने, सरपंचांच्या, ग्रामसेवकांच्या वतीने, तसंच मी उपसरपंच या नात्याने आपले आभार मानतोय. आणि आपल्याकडे काही जर संकल्पना असतील तर नक्कीच काय करा, आपण मांडा. आणि पत्रकार बंधूंनो, आपल्याला एक विनंती आहे की आपणही कुठे जर असा काही हे पाहिलेले असतील उद्योग वगैरे तर कृपया आमच्या आसनगाव ग्रामपंचायतीच्या ग्रुपवर टाका. म्हणजे आम्हाला ते यांच्या ग्रुपवर टाकता येईल. धन्यवाद.